नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सुरुवातीला मी तुमचे स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील गणित, त्यात पाठ 27वा त्रिमितीय वस्तू व घडणी। मग त्रिमितीय वस्तू कोणाला म्हणायचं की ज्याला लांबी, रुंदी आणि उंची असते, अशा वस्तूला आपण त्रिमितीय वस्तू असे म्हणतो। आणि द्विमितीय वस्तू म्हणजे काय की ज्या वस्तूला लांबी आणि रुंदी दिलेली असते त्याला आपण द्विमितीय वस्तू म्हणतो। बघा आता या ठिकाणी दिलेलं आहे, याला लांबी दिली आहे, रुंदी दिली आहे, हे द्विमितीय वस्तूमध्ये येईल। आणि ज्या आकृतीला लांबी, रुंदी आणि उंची दिलेली असते ती असते त्रिमितीय वस्तू। एवढा फरक तुम्ही लक्षात ठेवायचा आहे, नाहीतर किंवा पुस्तकाच्या सुरुवातीला जी माहिती दिली ती पण समजून घ्यायची, व्यवस्थित वाचन करून घ्यायचंय। या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे, पुढील पैकी कोणता आकार हा इतर आकारांपेक्षा वेगळा आहे? वर्तुळ, त्रिकोण, चौकोन आणि गोल। तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, वर्तुळ, त्रिकोण आणि चौकोन हे द्विमितीय वस्तूंमध्ये येतात, तर गोल हे त्रिमितीय वस्तूंमध्ये येतो। म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे दुसरा, पुढील पैकी त्रिमितीय वस्तूचे उदाहरण कोणते? त्रिमितीय वस्तू कागद, फळा, वीट आणि हातरुमाल। तर कागद, सर काही विद्यार्थी म्हणते सर कागदाला पण जाडी आहे, पण विद्यार्थी मित्रांनो त्याला लांबी दिलेली आहे, उंची दिलेली आहे, पण जी उंची जी रुंदी आहे त्यामध्ये जी उंची दिलेली आहे ती एकदम नगण्य आहे, म्हणजे एकदम कमी आहे, अशी उंची पकडली जात नाही। म्हणून त्रिमितीय वस्तूमध्ये कागद येणार नाही, हातरुमाल येणार नाही, फळा येणार नाही, कारण फळ्याची पण जी जाडी दिलेली असते ती एकदम कमी दिलेली असते, म्हणून ती पण येत नाही। मग येईल काय तर वीट, कारण वीटला लांबी दिलेली आहे, रुंदी दिलेली आहे आणि त्याची उंची पण दिलेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर। पुढचा तिसरा प्रश्न, त्रिमितीय वस्तूची कोणती मापे मोजता येतात? बघा आता मागच्या पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नात पण मी बोलतो त्रिमितीय वस्तू। मग त्रिमितीय वस्तूमध्ये काय काय येतं तर लांबी येते, उंची येते आणि रुंदी येते। मग या ठिकाणी फक्त लांबी का नाही, फक्त रुंदी नाही, लांबी व रुंदी हे कशामध्ये येते? द्विमितीय वस्तूमध्ये येते, लांबी, रुंदी आणि उंची, म्हणून याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न आहे चौथा। आणि विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्यासाठी सबस्क्राईब करून घ्या, कारण येणारे व्हिडिओ तुमच्यासाठी पण तितकेच महत्वाचे आहेत। पुढचा प्रश्न आहे चौथा, पुढील पैकी कोणती घडण इष्टिकाचितीची घडण आहे? आता इष्टिकाचिती म्हणजे आपेटीचा तुम्ही तो बॉक्स बघितलाय का छोटा, ती इष्टिकाचिती आहे। तुमच्या घरात कपाट असते, अलमारी म्हणतो आपण त्याला, जी कपाट आहे ती पण इष्टिकाचितीचे उदाहरण आहे। मग ह्या ठिकाणी 1 2 3 4 5 या ठिकाणी जे बॉक्स दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो, हे सारखे मापाचे, आणि सारखे मापाचे असले तर हा इष्टिकाचिती होत नाही। मग 1 2 3 4 5 6 हे पण नाही, 1 2 3 4 5 हे पण नाही आणि हे पण नाही, कारण हे काय सारखे आकाराचे। याचाच बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात येईल, 1 2 3 आणि 4 हे 4 माप आहेत, हे सारख्या मापाचे, जे 4 भाग दिसत आहेत ते सारख्या मापाचे आहेत। यांना जर असं एकमेकांवर फोल्ड केले, व्यवस्थित घडी घालली तर हे कसे होतील? आयताकृती सारखे होतील। आणि या ठिकाणी हे जे 2 भाग आहे वरून पॅक करायचे। बघा आता आपल्या घरात कपाट असते तर कपाटीला वरचा भाग आणि खालचा भाग जो असतो तो पण पॅक केला तर यासारखी आकृती जी तयार होते ती असते इष्टिकाचितीची, म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे। याच्यात बघा लांबी दिलेली आहे, उंची दिलेली आहे आणि जाडी पण दिलेली आहे। पुढचा आहे 5वा प्रश्न, पुढील पैकी कोणती वस्तू कोणत्याही बाजूने पाहिली असता दिसणारे दृश्य सारखेच असते? आता कोणत्याही बाजूने बघितली असता, मग या ठिकाणी बघा आपण पहिल्या प्रश्नात गोल केलाय तर आठवतंय तुम्हाला,
हा काय आहे? गोल. जो चेंडू असतो बॉल आहे. बॉलला बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कोणत्याही बाजूने बघितलं. आता बघा या ठिकाणी एक बॉल आहे, मी बॉल घेतो, या ठिकाणी बॉल आहे. या बॉलला तुम्ही कोणत्याही बाजूने जर बघितलं तर काय दिसेल? सारखाच दिसणार आहे. बरोबर आहे का नाही? मग या ठिकाणी काय सांगितलंय? पुढील पैकी कोणती वस्तू कोणत्याही बाजूने पाहिली असता दिसणारे दृश्य सारखेच असेल. मग याला कोणत्याही बाजूने बघितलं तर कसं दिसेल? सारखंच दिसेल. ही बाजू वेगळी, वरून बघितले तर फक्त एवढंच दिसेल, साईडने बाजूने बघितलं तुम्हाला फक्त हा समोरचा भाग दिसेल. तसं यांचं पण आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न 6वा. आकृतीतील दाखवल्याप्रमाणे घडी घालून घनाकृती खोका तयार केल्यास आर अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येईल? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न समजून घ्या, खूप महत्वाचा आहे. मी काय सांगतोय ते समजून घ्या आता. जर असे प्रश्न आले तर कसे सोडवायचे? बघा या ठिकाणी हा एक जो बॉक्स आहे हा वेगळा आहे. मग आता समोरचा आता काय सांगितलं त्यांनी? विरुद्ध. काय सांगितलंय? विरुद्ध बाजूला. बघा, घालून घराकृती खोका तयार केल्यास आर अक्षर असलेल्या पृष्ठाचा विरुद्ध पृष्ठावर. मग विरुद्ध म्हणजे काय? समोरचा. ह्या भागाच्या समोर असलेला ह्या, आणि जे बाजूला वरती खाली जे येतील ते लगतचे असतात, ते पकडायचे नाही. आपल्याला समोरचा म्हणजे त्याच्या विरुद्ध पकडायचा आहे. तो विरुद्ध कोणता आहे? तो विद्यार्थी मित्रांनो एक अक्षर सोडून. मग कसं पहा? आर चा विरुद्ध यल, व्ही, व्ही च्या विरुद्ध ए, आणि पी, पी च्या विरुद्ध आय. एक अक्षर सोडून घ्या, तुमचं उत्तर चुकणार नाही. एवढं लक्षात ठेवा. आता आर, आर चा विरुद्ध काय येतंय? हे अक्षर सोडलं. आता हा एकच बॉक्स होता, हा एक बॉक्स असल्यामुळे मी हे डायरेक्ट हा घेतलेला आहे. एक अक्षर सोडून. मग हे काय आलं? आर च्या समोर यल. म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. जर तुम्हाला विचारलं विद्यार्थी मित्रांनो पी, पी च्या समोर असलेला अक्षर, मग हा यल सोडायचा आणि हा आय घ्यायचा, एक अक्षर सोडून. लक्षात असू द्यायचं. आणि जर असं असेल तर यू च्या समोर विरुद्ध बाजूला कोणता असेल? तर ए. लक्षात आला आता तुमचा? हे प्रश्न चुकायला नको. पुढचा प्रश्न आहे 7वा. ही रचना समोरून पाहिली असता कशी दिसेल? मग समोर म्हणजे काय? फ्रंट साइड. म्हणजे समोरून बघितल्यानंतर तुम्हाला ते कसं दिसेल? तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, मला जर मी समोरून बघितलं तर मला हा बॉक्स असा दिसतोय. दिसतोय का तुम्हाला? रेषा, रेषाने बघितल्यानंतर मला फक्त एवढा बॉक्स दिसतोय असा. बरोबर. मग असा कुठे दिसतोय? इथं नाही, कारण याला साइड व्ह्यू म्हणजे शेजारी म्हणतात. हे दोन बॉक्स असे सरळ दिसतील. हा आहे टॉप व्ह्यू म्हणजे वरून बघितल्यानंतर तुम्हाला हे 1 2 3 असे बॉक्स दिसतील. म्हणून हे येणार नाही, हे येणार नाही. मग उरलं काय तुमचं? पर्याय क्रमांक 4 समोरून बघितल्यानंतर. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न 8वा. दिलेली आकृती दुमडून खोका बनवल्यास ई हे अक्षर असलेल्या पृष्ठाचा लगतच्या पृष्ठावर कोणते अक्षर येणार नाही? मग लगतचा म्हणजे काय? बघा, हा पृष्ठ आहे, याच्या वर शेजारी इकडे आणि इकडे. मग आता बघा 1 2 3 आणि 4 ह्या बाजू तर गेल्या, आणि ही एक स्वतः 5. मग उरली काय? 6वी समोरची. मग ती त्याच्या विरुद्धची, ती त्याची समोरची, ती त्याच्या लगत येणार नाही, अशी आपल्याला शोधायची आहे. मग आता मागच्या प्रश्नात मी जसं सांगितलं तसंच या ठिकाणी डी हा एक बाहेर निघालेला विद्यार्थी मित्रांनो, डी चा समोर आहे आय, जो बाहेर असतो ते ई, ई च्या समोर जी, आणि एफ च्या समोर एच. हे शेजारी येणार नाही. एवढं लक्षात असू द्यायचंय. मग याचं योग्य उत्तर मिळालं आपल्याला ई च्या समोर जे शेजारी येणार नाही ते जी. पुढचे 9वा. पेंटोमिनोच्या घडणीत किती चौरस एकमेकांना जोडलेले असतात? तर पेंटोमिनो म्हणजे काय? ज्याला 5 बाजू असतात, 5 एकसारखे बॉक्स असतील त्याला म्हणतात पेंटोमिनो. म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर. आणि ह्या स्वाध्यायाचा शेवटचा प्रश्न आहे आपला 10वा. पुढील पैकी कोणती वस्तू त्रिमितीय नाही? आता त्रिमितीय नाही, खडू आहे, डस्टर आहे, कागद नाही.
कपाट आहे. मग त्रिमितीय नाही विचारली होती, मग योग्य उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 3. त्रिमितीय नाही म्हणजे काय? कोणता नाही? कागद नाही. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये.